नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे साक्षी त्याचबरोबर प्रिया, महिपत यांना कोणालाही माहिती नाही आहे की अर्जुन हा कोर्टात येणार आहे. त्याचबरोबर अर्जुनने जे काम करायला घेतलेलं आहे ते असं आहे, ते म्हणजेच की अर्जुनने मधुभाऊंची केस घेतलेली आहे. याबद्दल यांना कोणालाही कसलीच कल्पना नाही. आणि ऐनवेळी अर्जुनने कोर्टात येऊन आता साक्षीचा कसा बँड वाजवलेला आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण आता प्रश्न पडला असेल की अर्जुन अचानक कोर्टात कसा आला किंवा रत्नागिरीला तो गेलेला होता, अथर्व त्याला कसा मिळाला, अथर्व या सर्व गोष्टींसाठी कसा तयार झालेला आहे, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. अथर्व विचारे तसं तर तयारच होत नव्हता, परंतु अर्जुनने असला काही जबरदस्त गेम केला की अथर्व विचारे त्या एका शब्दामुळे आता साक्ष द्यायला तयार झालेला आहे, कोर्टात यायला तयार झालेला आहे. आणि अर्जुन नक्की त्या अथर्व विचारेला काय बोलला, कशा पद्धतीनं गोष्टी घडल्या, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे कोर्टाच्या बाहेर पण सायलीने खूप मोठा धमाका केलेला आहे. महिपत तिला जे बोलत असतो त्यावेळेस सायलीने महिपतला एक कडक शब्दात उत्तर दिलेलं आहे आणि त्याला त्याची लायकी दाखवलेली आहे. तर इकडे आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण सुरू करूया. सायली विचार करत असते, रात्रीचा 1 वाजलेला असतो. सायली म्हणत असते की हे अजूनपर्यंत कसं काय आले नाही, आतापर्यंत यायला हवे होते ते, असा विचार सायलीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. इकडे रविराज आणि प्रतिमा दोघंही बोलत असतात. रविराज म्हणतो की आज कितीतरी दिवसानंतर मला ती तुझी आठवणीची गोष्ट कळली, ती म्हणजेच की तू त्यावेळेसही हे करायची की तुला राग आला की तू जेवायची नाही आहे, भांडायचीच माझ्याबरोबर, रुसून इकडे बाहेर येऊन बसायची, आणि आजही तू तेच केलं. आजही तू जेवली नाहीस. मला 20 वर्षानंतर तुझी ही गोष्ट कळली. त्यावेळेस इकडे प्रतिमा म्हणत असते की हो, पण मला माहीत नव्हतं ना तुम्ही पण एवढे चिडत असता, ते हे पहिल्यांदाच घडलेलं आहे, कारण मला आठवत नाही आहे ना पहिलं काय व्हायचं ते. रविराज आणि प्रतिमा बोलत असतात. रविराज म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, तन्वी आपली मुलगी आहे, तिच्या सुखासाठी तिला समजून घेऊन सबुरीनं गोष्टी घेऊन आपल्याला तिच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. काहीही झालं तरी तन्वीसाठी आपल्याला हे सर्व अगदी तिच्या म्हणण्याप्रमाणे तिच्या कलाने गोष्टी करून करायचं आहे. हे सगळं चालू झालेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि चैतन्य निघालेले असतात. अर्जुन आणि चैतन्य या दोघांनाही प्रश्न पडलेला असतो की काहीही झालं तरीही अर्जुनला कळत नसतं की हा कुठं गेला. अथर्व विचारे आता किती वाजलेत रात्रीच्या काय माहिती, कारण अर्जुनचा आणि त्याचबरोबर चैतन्याचा मोबाईलही बंद झालेला असतो. इकडे सायलीही विचार करत तिथे सोप्यावर बसून असते. अर्जुन अजूनपर्यंत का आलेला नाही हा एवढाच प्रश्न सायलीच्या डोक्यात सतावत असतो आणि सायलीला मात्र काळजी वाटत असते. त्यासोबतच इकडे सायली आता देवाच्या समोर हात जोडते आणि म्हणू लागते की प्लीज हे कुठं असतील तिथं सुखरूप असू दे, माझी एवढी प्रार्थना ऐक देवा, असं म्हणत सायलीने देवाच्या समोर हात जोडलेले असतात. त्याचबरोबर सायलीच्या डोक्यात विचारांचं चक्र माजलेलं असतं. अजून अर्जुन का येत नाही आहे याची तिला काळजी वाटत असते. त्यासोबतच इकडे सायली तसाच विचार करत तिथे सोप्यावर बसून असते. सायली म्हणत असते काय करू, म्हणजे पोलीस कंप्लेंट करता येईल का, कोणाला बोलता येईल का, मदत घेता येईल का, हे सायलीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. अर्जुन आणि चैतन्य भयानक कसे टेन्शनमध्ये असतात. रात्रभर अर्जुन गाडी चालवत असतो आणि जेव्हा त्याला कळतं पहाटेच्या 4 वाजलेले आहेत आणि तो रत्नागिरीमध्ये पोहोचलेला आहे, कारण रस्त्याच्या कडेला असलेल्या तिथे त्याला दिसतं की रत्नागिरी 0 किलोमीटर. अर्जुन आणि चैतन्य म्हणू लागतात की हे काय घडलं आहे सगळं, कारण काहीही झालं तरीही आपण गाडी चालवत चालवत रात्रभर इकडे येऊन पोचलेलो आहोत, पण तरीही आपल्याला अथर्वचा काहीही पत्ता लागलेला नाही. अर्जुनला चैतन्य म्हणत असतो की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, अजिबात काळजी करायची गरज नाही. इकडे सायली पण तशीच झोपलेली असते आणि पहाटे तिला जाग येते आणि पाहते तर काय, पहाटेचे 5 वाजलेले असतात. पुन्हा ती अर्जुनला कॉल करत असते, परंतु अर्जुन आणि चैतन्य दोघांचाही कॉल तिला फोन स्विच ऑफ लागत असतो आणि त्यामुळं सायलीची काळजी आता वाढत चाललेली असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायलीला प्रश्न पडलेले असतात की आता करायचं काय, या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे. सायली आवरून येते आणि मग देवाच्या समोर दिवा लावायचा असतो. सायली विचार करत असते की काय करू, आईंचा पाय दुखावलेला आहे, पूर्णाजीही घरी नाहीत, मग देवापुढं दिवा लावून घेते, तेवढंच माझ्या मनालाही समाधान वाटेल.
हे सायलीच्या डोक्यात सुरू असतं आणि सायली मग देवापुढं दिवा लावायला घेते. देवापुढं दिवा लावते. तिच्या डोक्यात एकच सुरू आहे की काही झालं तरीही हे सुखरूप असू दे आणि ती देवाला प्रार्थना करू लागते की देवा, माझ्या प्रार्थनेवरती थोडा जरी विश्वास असेल तर प्लीज माझी प्रार्थना ऐक आणि यांना अथर्वदादा सापडू दे, कारण ते खूपच महत्त्वाचे आहेत मधुभाऊंच्या केससाठी. हे सगळं सायली बोलत असते आणि त्याचबरोबर सायली म्हणत असते की काहीही झालं तरीही अथर्वदादा सापडले पाहिजेत, एवढं सायलीच्या डोक्यात असतं. आणि अर्जुन सुखरूप असला पाहिजे. अर्जुन आणि चैतन्य एका ठिकाणी थांबलेले असतात आणि नेमकं त्या चहाच्या टपरीवरती अर्जुन पाहतो तर त्याला दिसतो तो म्हणजे अथर्व विचारे. आणि अथर्व विचारेला तिथं पाहून अर्जुनला धक्का बसलेला असतो आणि अर्जुन मात्र त्याच्याकडे पाहत असतो आणि तिथे जातो. अथर्वचं लक्षही अर्जुनकडे जातं आणि अथर्वही अर्जुनकडे पाहू लागतो. दोघंही पाहत असतात तेव्हा चैतन्य तिथं आलेला असतो. अथर्व विचारे मात्र जाम घाबरलेला असतो. त्याला कळायचं बंद झालेलं असतं कारण अर्जुन खूप चिडलेला असतो. आणि त्यासोबतच अर्जुन एवढा चिडलेला असतो की आता अथर्वला वाटतं की आता काय आपली खैर नाही, आता हा माणूस आपल्याला बडवणार, एवढंच त्याला वाटत असतं. परंतु अर्जुन पुढे येतो आणि स्वतःला सांभाळतो. अथर्वला वाटत असतं की अर्जुनने त्याच्यावरती हात उचललेला आहे, पण अर्जुन मात्र त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो. तेव्हा अथर्वला तो म्हणू लागतो की तुला कळतंय का, तू का पळून आलेला आहेस, कळेल का मला, का असं केलेलं आहेस तू. तेव्हा अथर्व मात्र काहीच बोलत नाही. तो म्हणत असतो की मला नको आहे हे सगळं कोर्ट केस, काही नको आहे, मला साधं आयुष्य जगायचं आहे, मला संसार करायचा आहे आणि त्याचबरोबर माझं आयुष्य मला माझ्या पद्धतीनं जगायचं आहे, प्लीज या गोष्टीमध्ये मला अडकवू नका, असं तो बोलत असतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की बरोबर आहे तुझं, तुला अडकवायचं नाही या केसमध्ये, पण चैतन्य एक गोष्ट मला सांगशील का रे, जर याने असाच जर राहिला तर तुला काय वाटतंय, म्हणजे मी कोर्टात तर आता ओपनिंग स्टेटमेंट देणार आहे, ते माझं काम आहे ना, मला कोर्टात सांगावं लागणार आहे की साक्षी खोटं बोलते, तिने जी व्यक्ती सांगितली अथर्व विचारे ती जिवंत आहे, हे मला कोर्टात सांगावं लागणार आहे. मग काय होईल सांग बरं मला, याच्यापर्यंत पोलीस आधी पोहोचतील का महिपत आधी पोहोचेल. तेव्हा चैतन्य म्हणतो की पोलीस आधी पोहोचले तर याला 1 वर्षाची शिक्षा होईल, 1 वर्ष याला जेलमध्ये जावं लागेल. आणि महिपत आधी जर पोहोचला तर मात्र खूप अवघड होईल. जर महिपत याच्यापर्यंत आधी पोहोचला तर मात्र खूपच जबरदस्त होऊ शकतं, कारण महिपत जर पोहोचला तर हा अडकला जाणार. महिपत याचे तुकडे तुकडे करून कुठे टाकून देईल कोणाला कळणार पण नाही, अशी भीती आता अर्जुन आणि चैतन्य घालत आहेत. आणि ही खरी गोष्ट आहे की आता अर्जुन तर कोर्टात बोलणारच आहे की अथर्व विचारे हा जिवंत आहे. मग पोलिसांकडून ऑर्डर निघणार, म्हणजे कोर्ट पोलिसांना ऑर्डर देणार की त्या अथर्व विचारेला शोधा तुम्ही, तो कुठे बघा, आणि मग नक्कीच अथर्व विचारे सापडला जाणार. हे अर्जुनचं आणि चैतन्याचं लॉजिक बरोबर असतं. अर्जुन म्हणत असतो मी तुला धमकवण्यासाठी वगैरे बोलत नाही आहे, जे खरं आहे ना ते बोलत आहे. आणि मग अथर्व हात जोडू लागतो. तो म्हणतो की तुम्ही जे म्हणाल ते करायला तयार आहे. अर्जुन म्हणतो काही नाही आहे, तू इथून निघायचं आणि डायरेक्ट जाऊन गाडीत बसायचं, कारण बाकी तू काहीच करायची गरज नाही आहे. जे काय करायचं आहे ते सगळं आपोआप घडणार आहे आणि ज्या काय गोष्टी घडणार आहेत त्या खूपच जबरदस्त अशा असणार आहेत. हे सगळं अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात. आणि हा चहा घ्यायचा का काय करायचं हे तुला ठरवावं लागणार आहे, हे सगळं बोललं जात असतं. त्यासोबतच इकडे अर्जुनने आता अथर्वला सांगितलेलं असतं आणि अथर्वला या सगळ्या गोष्टींमुळं एक कळलेलं असतं की आता लवकरात लवकर आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, अन्यथा आपण खूप मोठ्या अडचणीत येऊ शकतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की घरी आता सगळेजण प्रताप, त्याचबरोबर अश्विन, त्यासोबतच तिथे कल्पना, हे सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे सगळेजण पाहत असतात तेव्हा तिथे सायलीकडे विमल येते आणि म्हणू लागते की सायलीताई, काल रात्रीपासून तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे. अहो अर्जुन दादा व्यवस्थित असतील, नका काळजी करू, तुम्ही घ्या बरं, आधी थोडंसं खाऊन घ्या, चहा तरी घ्या, नाश्ता तरी घ्या. तेव्हा मात्र कल्पना आणि प्रतापला कळतं की अर्जुन अजूनही घरी आलेला नाही. तेव्हा कल्पना विचारते काय सांगते, अर्जुन अजून घरी आलेला नाही, आणि मग तू रात्री का सांगितलेलं नाही आहे. तेव्हा सायली म्हणत असते की हो तुम्हाला माहितीच होतं ना, तेव्हा तर आले नव्हते ते, आणि त्यानंतर हे आले नाहीत, हे सायली बोलत असते. तेव्हा कल्पना म्हणते तुला कळतंय का, कुठं गेले अर्जुन. प्रताप आणि कल्पना दोघंही सायलीला विचारू लागतात की अर्जुन कुठं गेलेला आहे. तेव्हा सायली म्हणत असते की ते ना एका केसच्या संदर्भात बाहेर गेलेले आहेत. तेव्हा मात्र या सगळ्यांना राग आलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की नक्की कुठं गेला आहे.
अर्जुनचा फोन झाला आहे का? ती म्हणते की नाही, काल रात्री चैतन्य भाऊजींचा माझा फोन झालेला होता, त्यानंतर त्यांच्याशी माझा काहीही कॉन्टॅक्ट झालेला नाही. मलाही यांची खूप काळजी वाटते. नक्की हे कुठं असतील, काय झालं असेल मलाही कळत नाही आहे, असं सायली सांगत असते. तेव्हा मात्र हे सगळेजण ओरडायला सुरुवात करतात, कारण त्यांना ओरडण्याशिवाय दुसरं काय येतं, कारण त्यांना फक्त सायलीवरती ओरडायलाच माहिती असतं. प्रताप म्हणत असतो, कोणत्या केसच्या संदर्भात गेलाय, कुठे गेलाय, कळेल का मला? तेव्हा मात्र सायली म्हणत असते की हे मला असं चैतन्य भाऊजी बोलले होते की हे रत्नागिरीच्या दिशेने गेलेले आहेत. तेव्हा मात्र प्रताप म्हणू लागतो, म्हणजे? तर सायली सांगते की एका साक्षीदाराला पकडायला गेलेले आहेत. तेव्हा प्रताप पुन्हा चिडतो आणि सायलीला म्हणू लागतो, तुला कळतंय का, तू काय बोलतेस? काल रात्री का सांगितले नाही आहे त्या गोष्टी? तुला कळत नाही आहे का या सगळ्यामुळं काय होऊ शकलं असतं? असं प्रताप बोलत असतो. तो म्हणत असतो की आपण पोलीस कंप्लेंट तरी करूया. तेव्हा सायली म्हणत असते की मी त्याच गोष्टीवर धीर धरून आहे कालपासून, ते येतील, मला खात्री आहे. आणि मग सायली कोर्टात जायला निघते आणि त्याचबरोबर ती म्हणते की ते कोर्टात येतील, मला खात्री आहे. आणि मग सायली तिथून जाते. इकडे महिपत मात्र खूप खुश झालेला असतो. तो म्हणत असतो की आनंदी आनंदगडे चोहीकडे, इकडे तिकडे चोहीकडे सगळीकडे, असं काही तो बोलत असतो. तेव्हा साक्षी त्याला म्हणत असते, अहो अण्णा, पेढे आणलेले असतात. महिपतने साक्षीला भरवतो, त्याचबरोबर इकडे नागराजला पेढा देतो, त्यासोबतच तो स्वतःही तो पेढा खातो. परंतु जेव्हा प्रियाला पेढा द्यायला गेलेला असतो तेव्हा प्रियापासून तो बाजूला येतो आणि तिला काही तो पेढा खाऊ घालत नाही. म्हणजे जवळजवळ प्रियाला तो लायकी दाखवत आहे. आणि त्याचबरोबर इकडे प्रियाला तो म्हणत असतो की तू आत्तापर्यंत जे काय केलेलं आहे ना, ते खूपच बरोबर असं केले ना. साक्षी म्हणत असते, लूजर आहे, एक नंबरची लूजर. तेव्हा नागराज पण म्हणत असतो, कसं आहे गं साक्षी, तुला माहीत नाही आहे, कसं आहे माहिती आहे का, ऐन मंडपात शेवटच्या क्षणी लग्न मोडायला सुद्धा लय मोठी ताकद लागते. ते कोणाला जमत नाही आहे, ते हिला जमतं आहे, एवढं लक्षात ठेव, असं महिपत पण साक्षीला बोलत असतो, तिला सांगत असतो. आणि त्यासोबतच इकडे महिपत, साक्षी, नागराज सगळेजण प्रियाची टर उडवत आहेत, प्रियाला लायकी दाखवत आहेत, कारण तू कशा लायकीची आहे हे सगळं बोललं जात असतं. आणि त्यासोबतच हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडलेल्या असतात आणि इकडे सायली आलेली असते, सायली म्हणत असते की काय झाले नक्की मला कळतच नाही आहे. तेव्हा मधुभाऊ सायलीला म्हणू लागतात की सायली, मग तू रात्री का सांगितलं नाही आम्हाला कळवायचं नव्हतंस का? जावई बापून अजून आलेले नाहीत, मग तू असं का केलेलं आहे, असं मधुभाऊंचं म्हणणं असतं. तेव्हा सायली म्हणत असते, हो बरोबर आहे, मग तुम्हीही काळजी करत बसला असताना, त्यामुळं मी सांगितलेलं नाही, असं सायलीचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच मधुभाऊंना ती म्हणते की महिपतची गाडी येताना दिसते, आपण एकत्र असेल तर त्यांना संशय येईल, त्यापेक्षा मी काय म्हणते, तुम्ही तिकडे जाऊन थांबा, मी इथेच थांबते, असं सायली इकडे मधुभाऊंना सांगत असते. त्यासोबतच इकडे तो आलेला दिसलेला आहे आणि सायलीला काही करून ही गोष्ट महिपतला कळू द्यायची नाही आहे की ही केस आता अर्जुनने घेतलेली आहे. आणि जोपर्यंत कोर्टात अर्जुन पोहोचत नाही तोपर्यंत ही गोष्ट काहीही केल्या ही महिपतला कळू द्यायची नाही, असं अर्जुनने ठरवलेलं असतं. आणि त्यासोबतच त्याने ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं त्याचं चाललेलं असतं. महिपत तिथे येतो, वहिनी वहिनी, मग तुम्ही कसे आहात, कसे आहेत आमचे वकील साहेब? साक्षी म्हणत असते, अहो तुम्ही कोणाशी बोलताय? तेव्हा साक्षीला महिपत म्हणत असतो, अगं ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची बायको, तिच्याशी बोलतोय, वहिनींशी बोलतोय मी. तेव्हा मात्र महिपत म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का वहिनी, आज तुमचा तो बाप, नाही तुमचे वडील आहेत ना, त्यांना शेवटचं बघून घ्या तुम्ही. कसं आहे माहिती आहे का, ते ना आजपासून तुमच्यासोबत नसणार आहेत, असं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं बोलणं चालू असतं तेव्हा मात्र महिपतला मज्जा येत असते आणि तो सायलीला उचकवत असतो, मधुभाऊंबद्दल बोलत असतो. त्याला असं वाटत असतं की आपण जर या पद्धतीनं यांच्याशी बोललो तर आपला फायदा होणार आहे, आणि त्याच पद्धतीनं तो बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मधुभाऊ आणि कुसुमताई हे सगळं बाजूला थांबून ऐकत असतात. आणि त्यानंतर इकडे कुसुमताईलाही प्रश्न पडलेला असतो की हा महिपत जो आहे तो खूपच नालायक माणूस आहे, काही केला तरीही तो सरड्याच्या जातीचा आहे, तो डंक करणारच, असं त्याचं चाललेलं असतं. इकडे मात्र साक्षी आणि महिपत बोलत आहे, त्यांच्यामध्ये चालू आहे. आणि आता कोर्टामध्ये सगळेजण आलेले आहेत, कोर्टामध्ये सगळेजण बसलेले असतात. त्याचबरोबर नागराज आणि प्रियाही तिथं आलेले असतात. नागराज आणि प्रिया तिथं पोहोचलेले असतात कारण त्यांच्यासाठीही प्रियालाही आज कोर्टात बोलवलेलं असतं, त्यामुळं रविराजही तिथं आलेला असतो.
रविराजही कोर्टात आलेला असतो आणि साक्षी त्याचबरोबर महिपत सर्वजण आता कोर्टात आलेले आहेत आणि कोर्टात आल्यानंतर ते सगळेजण तिथे थांबलेले असतात. त्यासोबतच इकडे पवार वकीलही तिथे आलेला असतो. आल्यानंतरही महिपत हा बोलत असतो. तो म्हणत असतो की काहीही झालं तरीही आज आपण ही केस जिंकणारच आहोत, कारण आज मधुभाऊ जेलमध्ये जाणार, कारण मधुभाऊंनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सह्या केलेल्या नाहीत आणि त्यासोबतच आता जोशी वकिलाने जो प्लॅन केलेला आहे त्याप्रमाणे साक्षी ही निर्दोष सुटणार आहे असं महिपतला वाटत असतं आणि त्यामुळंच महिपत मात्र जाम खुश झालेला असतो. त्याला कुठं माहिती असतं की काय होणार आहे आज आणि तो खुश होऊन उड्या मारतच असतो. त्याचं फक्त एवढंच म्हणणं असतं की आज साक्षी सुटणार आहे आणि साक्षी जर आता या सगळ्यातून सुटली मग मात्र मजा येणार आहे. इकडे सायली त्याचबरोबर कुसुमताई मधुभाऊ यांना सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की अजूनही अर्जुन का आलेला नाही. इकडे महिपत आणि साक्षी बोलत असतात, त्याचबरोबर नागराज प्रिया बोलत असतात. आज आपल्या सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे होणार आहेत आणि त्यासोबतच त्यांचं असं बोलणं चाललेलं असतं. पवार वकील म्हणतात की आता ही केस सुरू करू का, मी ओपनिंग स्टेटमेंट देऊ का. त्यावेळेस इकडे जज साहेब मधुभाऊंना विचारतात की ॲडव्होकेट जोशी कुठं आहेत. मधुभाऊ म्हणतात मला नाही माहिती, ते येणार होते कोर्टामध्ये आज. एवढंच मधुभाऊ बोलतात आणि त्यासोबतच इकडे प्रिया आणि नागराची तिथं असतात. इकडे जोशी वकील का आलेला नाही, नक्की काय प्रॉब्लेम तर झालेला नाही आहे ना, हे सगळं चालू असतं. अर्जुनची वाट मधुभाऊ बघत असतात, अर्जुन आला पाहिजे एवढंच त्यांच्या डोक्यात असतं. परंतु अर्जुन काही अजूनपर्यंत आलेला नसतो, त्यामुळं सगळेजण काळजी करत असतात. सायलीही म्हणत असते की हे आले पाहिजेत, आता पुढची तारीख पडायला नको आहे, हे सायलीच्याही डोक्यात असतं. आणि त्याचबरोबर इकडे सगळेजणच आता घाबरलेले असतात की अजूनपर्यंत अर्जुन का कोर्टात येत नाही आहे. जज साहेब म्हणतात पवारांना की हे बघा, जोपर्यंत दुसऱ्या पक्षाचे वकील इथे येत नाही तोपर्यंत आपण कोर्टाची कारवाई सुरू करू शकत नाही, त्यामुळं ते येईपर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे. हे सगळं बोलणं अशा पद्धतीनं चाललेलं असतं. त्याचबरोबर तेवढ्यातच इथे जज साहेब आता अनाऊन्स करणार असतात आणि त्याचबरोबर जज साहेब हे अनाऊन्स करत आहेत त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की अर्जुन तिथे येतो. जज साहेब म्हणत असतात की पुढची तारीख देण्यात येत आहे, तेव्हा अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की त्याची काहीही गरज नाही. आणि त्यासोबतच अर्जुनने तिथे येऊन सगळ्यांच्या समोर आता वकीलपत्र घेतलेलं आहे आणि प्रिया मात्र म्हणते की अर्जुनने कसं काय वकीलपत्र घेतलं. तेव्हा इकडे लगेचच रविराज तिला सांगतो की जोशी वकिलांनी जर NOC दिलेली असेल तर अर्जुन वकीलपत्र घेऊ शकतो. आता प्रियाची मात्र वाट लागलेली आहे, कारण जर ही NOC जोशी वकिलांनी दिलेली असेल तर प्रियाचं असं म्हणणं आहे की आता आपली वाट लागणार, कारण आता काही साक्षी सुटणार नाही आणि अर्जुनचा जो कॉन्फिडन्स आहे तो बघूनच असं वाटत आहे की काहीही झालं तरीही आता अर्जुनच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला आहे हे लक्षात आलेलं असतं. आणि त्यासोबतच रविराजही इकडे विचार करत असतो, अर्जुनने तर ही केस सोडलेली होती, मग अर्जुन ह्या केसवरती कधी आला, हा प्रश्न रविराजलाही पडलेला असतो. आणि त्यासोबतच रविराज त्याचबरोबर अर्जुन सगळेजण आता पाहत आहेत आणि प्रिया मात्र घाबरलेली आहे. तेव्हा नागराज तिला म्हणत असतो की शांत हो, दादाला जर कळलं, त्याला जर संशय आला तर खूप अवघड होईल, कारण तू आता काही बोलू नकोस, कारण तुझ्या वागण्यातून तुझ्या बोलण्यातून तू घाबरली हे दिसत आहे. कारण प्रियाला आता कळलेलं आहे की अर्जुनला असा काहीतरी पुरावा लागलेला आहे, त्यामुळं आता वाट तर लागणारच आहे. ती प्रियाचीही लागणार आहे आणि त्याचबरोबर साक्षीचीही लागणार आहे, कारण अर्जुन जेव्हा आता कोर्टात एंट्री करणार आहे तेव्हा अशा पद्धतीनं सगळी पाळेमुळे खणून काढणार आहे. कोर्टाची प्रत्येक वेळेस दिशाभूल करणाऱ्या साक्षी आणि प्रियाची अर्जुन वाट लावणार आहे. साक्षीचे तर धाबे त्यांना आणलेले आहेत, कारण त्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की हा अर्जुन सुभेदार इथे कसा आला, कारण ही केस तर जोशी वकिलाने घेतलेली होती. साक्षी महिपतला म्हणू लागते की अण्णा, जोशी वकिलाने आपल्याशी गद्दारी केलेली आहे, कारण अर्जुनने कोर्टात आल्या ती NOC दिलेली असते आणि तिथं सांगितलेलं असतं की ही जोशी वकिलांकडून घेतलेली NOC. आणि त्याचबरोबर त्यांनी एवढंही सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही जोशी वकिलांनी NOC मला दिलेली आहे आणि आता आजपासून मधुभाऊंच्या केसवरती, मधुकर पाटील यांच्या केसवरती मी आहे, हे अर्जुनने सांगितलेलं असतं. आणि इकडे महिपत जोशी वकिलाला कॉल लावत असतो, परंतु जोशी वकिलाचा कॉल काही लागत नसतो आणि महिपत मात्र साक्षीला म्हणत असतो घाबरू नकोस, काहीही झालं तरीही. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की
इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर तिचं असं चाललेलं असतं की आता खूपच घाबरलेली असते ती विचार करू लागलेली असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जोशी इकडे अर्जुनने आता जो फोटो दाखवलेला आहे तो फोटो पाहून इकडे साक्षीला तो विचारत आहे ही व्यक्ती कोण आहे. तेव्हा साक्षी सांगत असते की हा माझा सावत्र भाऊ अथर्व विचारे आहे आणि त्या रात्री मी याच्याच अंत्यसंस्कारासाठी गेले होते. अर्जुन वारंवार ते प्रश्न तिला विचारत आहे. साक्षी मात्र रडकुंडी आलेली आहे आणि साक्षी वारंवार त्या प्रश्नाचं एकच उत्तर देत आहे की हा अथर्व विचारे आहे, हा माझा सावत्र भाऊ आहे आणि मी त्याच अंत्यसंस्कारासाठी गेलेले होते. अर्जुन म्हणत असतो की हे सगळं खरं आहे का. तेव्हा साक्षी मात्र चिडलेली असते, ती ओरडून सांगत असते आणि तेव्हा अर्जुन म्हणतो की ह्या खोटं बोलत आहेत कारण हा अथर्व विचारे जिवंत आहे, घेऊन या रे त्याला, असं म्हणत अर्जुनने ऑर्डर दिलेली असते आणि अथर्व विचारेला घेऊन सगळेजण येत असतात आणि त्याच वेळी सायलीच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसत असतं आणि इकडे प्रिया आणि साक्षी यांची वाट लागलेली असते. अथर्व विचारे कोर्टात आलेला असतो आणि सायली म्हणत असते की हा इथे कसा. अर्जुन म्हणतो की भूत पाहिलं का. नाही, भूत पाहिल्यासारखा तुमचा चेहरा झालेला आहे म्हणून विचारत आहे, भूत पाहिलं का. आणि इकडे चैतन्य अथर्व विचारेला मास्क कॅप घालून घेऊन आलेला आहे आणि कोर्टामध्ये अथर्व विचारेला पाहून आता सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.